लोकसभा निवडणुकीसाठी देशामध्ये आज 58 जागांसाठी मतदान पार पडणार। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांसाठी मतदान। 6व्या टप्प्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, मनिका गांधी, त्यासोबतच मानसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते निवडणुकीच्या रिंगणात। महबूबा मुफ्ती, मनिका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पण्याला। डोंबिवली स्फोट प्रकरणामधील मुख्य आरोपी मालती मेहता नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मेहरधाम परिसरातून मेहता यांना घेतलं ताब्यात। डोंबिवली स्फोटामधील दुसरा आरोपी मलय मेहताला देखील अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई। डोंबिवलीमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केमिकल कंपन्या इतरत्र स्थलांतरित करणार, त्यासाठी लागणारा निधी देखील सरकार देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। डोंबिवली एमआयडीसीमध्ये या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या कंपन्यांना पर्यायी जागा देणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंनी या प्रश्नी काहीही केलं नाही, फडणवीसांची टीका। डोंबिवलीमधील घटनास्थळाची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पाहणी। घडलेली घटना दुर्दैवी, आठवलेंची प्रतिक्रिया। डोंबिवलीसारख्या घटनांकडे उद्योग मंत्रालयानं बारकाईने लक्ष देणं गरजेचं, तसंच अनधिकृत बांधकामावरती कारवाई होणं गरजेचं। डोंबिवलीमध्ये पाहणी केल्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर रहिवाशांची केमिकल कंपनी हटवण्याची मागणी। आमच्याच जागा घेऊन कंपन्या उभारल्या, त्याच कंपन्या आता आमच्यासाठी जीव घेण्या ठरतायत, स्थानिकांची प्रतिक्रिया। केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसान झालेल्या रहिवाशी इमारतींची पाहणी। महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचं सर्वेक्षण। डोंबिवलीमध्ये स्फोटामुळे जवळच असलेल्या जी.आर. पाटील कॉलेज आणि शाळेचंही मोठं नुकसान। इमारतीच्या अनेक खिडक्या, लॅब यासह कार्यालयातील साहित्याचं मोठं नुकसान। शासनानं नुकसान भरपाई द्यावी, मुख्याध्यापिका आरजू दुसेजा यांची मागणी। पुणे अपघात प्रकरणामध्ये येरवडा पोलीस ठाण्यामधील 2 कर्मचारी निलंबित। तपासामध्ये दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा दोघांवरही ठपका। पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह 6ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींचा जामिनासाठी अर्ज। नेहमीच नैतिकतेचे कांदे सोडणाऱ्या फडणवीसांमध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। पुणे अपघात प्रकरणावरून रोहित पवारांची मागणी। जमिनीच्या वादामधून सुरेंद्र अग्रवाल यांच्या भावानं गोव्यातील एका माणसाची हत्या केली। शिंदे गटाचे नेते अजय भोसले यांचा दावा। या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची भोसलेंची पोलीस आयुक्तांकडे मागणी। कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। अपघाताची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी। पुण्याच्या मुंडवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पब्स आणि हॉटेल्समध्ये हप्ते गोळा करतात, ट्विट करत धंगेकरांचा आरोप। निलंबनाची कारवाई न केल्यास आणखी काही फोटो पोस्ट करणार असल्याचा धंगेकरांचा इशारा। श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच, पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवार यांचा इशारा। रवींद्र धंगेकरांनी केलेले आरोप बिनबुडाचे, सीपींनी पैसे घेतले नाही, पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, अजित पवारांचं धंगेकरांना आव्हान। पुणे प्रकरणामध्ये माझं लक्ष होतं, देवेंद्र फडणवीसांसोबत माझं या प्रकरणी फोनवरती बोलणं सुरू होतं। मीडियासमोर आलो नाही तर पालकमंत्री कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। घरात जास्त पैसा आला की रस्त्यावरती मस्ती येते, पुणे अपघात प्रकरणावरून आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। कर्नाटकमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रामध्ये होतंय, श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, ही दुर्दैवी आहे। पुणे अपघातावरती काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोर्शे कार अल्पवयीन आरोपीत चालवत होता, ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये मोठी अपडेट, ड्रायव्हरनं दिली पुणे पोलिसांना जबाब। पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालवरती आणखी 2 गुन्हे दाखल। अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तो कार चालवत होता असं खोटं सांगायला सांगितल्याचं निष्पन्न। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा कॅन्डल मार्च, कल्याणीनगरमधील अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी युवक काँग्रेसकडून कॅन्डल मार्चचं आयोजन।
अभिषेक गोसाळकर गोळीबार प्रकरणामध्ये मॉरिस नोरोनाच्या अंगरक्षकाच्या जामिनाला तेजस्वी गोसाळकर यांचा विरोध। आपल्या जीविताला धोका असल्याचं कारण देत केला होता जामिनाला विरोध। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूरमधील मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी। मागच्या वर्षीप्रमाणे पुन्हा नागपूरमध्ये पूरस्थिती उद्भवू नये यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून फडणवीसांनी घेतला आढावा। दुष्काळासारख्या गोष्टींवरती राजकारण करणं हे शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, फडणवीसांची टीका। नगरच्या चौंडी इथे 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। आमदार राम शिंदेंची माहिती। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान, तर 1 जुलैला मतमोजणी। राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यासंदर्भात काय तक्रारी येतात ते पाहून निर्णय घेतले जाणार। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यास जितेंद्र आव्हाडांचा विरोध। मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यासारखं असल्याचं आव्हाडांची टीका। नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि रेल्वेचे प्रकल्प अधिक गतिमान करण्यासाठी पुढील 4 ते 5 वर्षांच्या काळामध्ये आपण प्रयत्नशील राहणार। खासदार अशोक चव्हाण यांचे आश्वासन। शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनावणे यांचा आंदोलन करत सरकारला घरचा आहेर। जुन्नर तालुक्यामध्ये वाढणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल केल्यानं आंदोलन। शेकापचे नेते राहुल देशमुख यांना जामीन मंजूर। 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा ठपका ठेवत करण्यात आली होती अटक। चिपळूणमधील आपत्ती व्यवस्थापन संदर्भामध्ये प्रशासनाची 27 मे रोजी महत्त्वाची बैठक। चिपळूणसह गुहागरमधील सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये घेतली बैठक। मुंबईचे पालकमंत्री केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांची बैठकीला उपस्थिती। बदनामी प्रकरणामध्ये दिल्लीतील साकेत कोर्टानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना ठरवलं दोषी। खादी ग्रामोद्योगचे तत्कालीन अध्यक्ष BK सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावरती मानहानी प्रकरण दाखल केलं होतं। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून काही फेरबदल केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांची हत्या करणार। पत्राद्वारे माजी मंत्री सुबोध सावजी यांची धमकी। बुलढाण्यातील डोणगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाचा वापर करून घेणं चुकीचं। आमदार बच्चू कडू यांचा भाजपसह काँग्रेसवरती निशाणा। 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल। या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये संपूर्ण दिवस ड्राय डे नसणार। निकाल जाहीर झाल्यानंतर मद्य विक्रीला परवानगी। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। आपचे नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा सिद्धिविनायकाच्या चरणी। मंदिर समितीकडून दोघांचंही स्वागत। कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसच लढवणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। 28 मे पर्यंत नाव जाहीर होणार। काँग्रेसचे समन्वयक रमेश कीर यांचं नाव आघाडीवरती असल्याची माहिती। बीडच्या परळी शहरामधील मतदानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओ पोस्ट करत बजरंग सोनावणे समर्थकांकडून विरोधकांवरती आरोप। फेरमतदान करण्याची केली मागणी। मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर। पहिल्यांदाच बिगर स्वायत्त महाविद्यालयीन 3 आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार। मुंबईमध्ये 27 आणि 28 मे रोजी 24 तासांच्या कालावधीमध्ये P उत्तर, R दक्षिण आणि R मध्य विभागामधील काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दापोलीमध्ये हजारो पर्यटक दाखल। पर्यटकांच्या गाड्यांच्या गर्दीनं दापोली शहरामध्ये ट्रॅफिक जाम। परभणीचं तापमान 43 अंशांवरती। यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा तापमान 43 अंशांच्या पार।
भंडाऱ्यामध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांवर. प्रखर उन्हामुळे नागरिकांकडून स्कार्फचा वापर. पाणी प्रश्नी गोंदिया नगर परिषदेवरती ठाकरे गटाचा मोर्चा. शहरातील विविध भागांमध्ये बंद असलेली नळ योजना तात्काळ सुरू करा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू. ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा. अमरावतीच्या मेळघाटमध्ये हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट. टँकरद्वारे विहिरीमध्ये टाकलेलं पाणी वापरण्याची वेळ. नाशिक तालुक्यामध्ये अघोषित भारनियमनामुळे शेतकरी आक्रमक. महावितरण अभियंत्यांच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकलं टाळ. नाशिकमधील काही सराफा व्यावसायिकांवरती आयकर विभागाच्या धाडी. सराफा व्यावसायिकांनी व्यवहारांची माहिती लपवल्याचा संशय. आयकर विभागाच्या 2 पथकांकडून चौकशी सुरू. भिवंडी शहरामध्ये सुप्रसिद्ध श्री देवी ज्वेलर्सवरती आयकर विभागाचे छापे. आर्थिक व्यवहारांमधील उलाढालींची चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती अज्ञातांकडून हल्ला. गाडीवरती रॉडनं हल्ला करून हल्लेखोर फरार. इंदापूरच्या तहसीलदारांवरती हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांची माहिती. या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती हल्ल्यानंतर तहसील कार्यालयामधील कामगारांचं कामबंद आंदोलन. मूक मोर्चा काढत कामगारांकडून हल्ल्याचा निषेध. नागपूरमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवून दोघांचा जीव घेतल्याचा रितू मालू यांच्यावरती आरोप. या प्रकरणामध्ये मालू यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 25 फेब्रुवारी रोजी झाला होता अपघात. विदेशी दारूसह 2,000ची लाच मागितल्या प्रकरणामध्ये जालन्याच्या तहसीलदारांसह एकाला अटक. जालना एसीबी पथकाची कारवाई. नवी मुंबईमध्ये NMMTच्या बसची तांत्रिक तपासणी करत असताना चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस उलटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. लाच प्रकरणामधील आरोपी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना 29 मे पर्यंत पोलीस कोठडी. जिजाऊ मल्टीस्टेटच्या प्रकरणामध्ये आरोपी न करण्यासाठी मागितली होती 1 कोटी रुपयांची लाच. धुळ्यामध्ये दोघांकडून आपल्याच मित्राला लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी असल्याचं सांगून फसवण्याचा प्रयत्न. धुळे सायबर पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या. गडचिरोलीच्या सीमेवरती छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीमध्ये 8 नक्षलींना कंठस्नान. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.